सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. रुग्णसेवेसाठी शिवसेना आक्रमक. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेत आज आरोग्य केंद्रावर धडक देत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास लोखंडे यांना निवेदन सादर केले. रुग्णांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, आरोग्य सेवेतील त्रुटी दूर व्हाव्यात आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्यात आल्या. अनेक रुग्णांनी पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या अभावाबाबत तसेच आवश्यक औषधांच्या कमतरतेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना कायमस्वरूपी शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयात वारंवार भासणारा अत्यावश्यक औषधांचा तुटवडा तात्काळ दूर करून सर्व औषधे नियमितपणे उपलब्ध ठेवण्याची मागणी करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास लोखंडे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र रुग्णांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले किंवा परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तालुका प्रमुख श्री दीपक बुरुटे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हेच उपचाराचे प्रमुख केंद्र आहे. यामुळे तेथे मूलभूत सुविधा व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात श्री दीपक बुरुटे तालुका प्रमुख शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष श्री मारुती बबलू शिंदे, श्री शिवकुमार शिंदे, श्री समीर मुजावर आणि श्री अजय बोराडे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना सदैव जनतेच्या आणि रुग्णांच्या हक्कासाठी कटिबद्ध असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार आहे अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.